वारी हनुमानले जाऊन मांबाच्या डोहात आंघोळ करायला गेलो होतो, पण भाऊ मग माहित पडलं का या डोहात तर कित्येक जणांचा जीव गेलाय. तो विषय असा झाला होता का मी अकोटवरून सरळ मावसभावाच्या घरी गेलो आणि थेट मावसभावाला त्याच्या घरून उचलून नाश्ता करायला गेलो. पण आता चल म्हटलं तू वारी हनुमान इथं, कारण भाऊ हे ठिकाण मी फक्त मोबाईलवरच पाहिलं होतं, प्रत्यक्षात कधीच नाही पाहिलं म्हटलं. मग मावसभाऊले म्हटलं आता गाडी पण तूच चालव, कारण मीनं तर काही रस्ते पाहिले नाहीत. मग 20-25 किलोमीटरचा रस्ता पार करून आम्ही पोहोचलो वारी हनुमान इथं. गेल्या गेल्या भोलेनाथाचं दर्शन घेतलं करून. आणि हे जे तुम्ही शिवलिंगवर पाणी पाहून राहिले पळताना, हे 12ही महिने चालूच राहते म्हणतात भाऊ. मग तिथून मंदिरात जायला निघालो, पण भाऊ मंदिरात मोबाईल नेण्यास सक्त मनाई होती. मग तसंच दर्शन करून वापस आलो. पण मी तुम्हाला सांगतो मंडळी, आपल्याला जेवढं हे ठिकाण मोबाईल मध्ये पाहिल्यावर चांगलं दिसते, त्यापेक्षा भारी हे ठिकाण इथं आल्यावर चांगलं दिसते. पण मग निघालो मामा भाचे डोहाकडे. आल्याबरोबर आपला विचार तर झालताच की आंघोळ करा म्हणून या डोहात. पण भाऊ या डोहाचा विषय जरा भारी नाही, जरा धोकादायकच आहे बरं. कारण लोक म्हणतात या डोहात कित्येक जणांनी आंघोळ तर केलीच, पण कित्येक जणांनी या डोहात आपला जीव पण गमावला आहे. म्हणून भाऊ आम्ही तर या डोहाले दुरूनच हात जोडले. एका परी 150-200 फोटो काढून घेतले, पण पाण्यात पाय सुद्धा टाकला नाही हो. आणि इथं एक नोटीस बोर्ड पण लावलाय, जेणेकरून कोणी या डोहात आंघोळ करू नये म्हणून. पण लोक कायचे ऐकतात हो.